त्र्यंबकेश्वर येथे भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात आणि पवित्र गोदावरीच्या उगमस्थानी पारंपरिक ब्रह्मगिरी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले। यावेळी तब्बल 4 लाख भाविकांनी श्रद्धाभावाने 12 ते 14 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करत धार्मिक पुण्य संपादन केले। 17 ऑगस्ट 2025 रविवारच्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी सकाळपासूनच प्रदक्षिणेस प्रारंभ केला। पर्वत प्रदक्षिणेचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीस भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते। यावेळी शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, नगरसेवक मनोहर दिवाणी तसेच श्री भारती, श्री देशमुख महाराज, श्री विष्णू महाराज, श्री राजेंद्र पुराणी, श्री राजेंद्र पांडे यांची उपस्थिती होती। नानजीबाई ठक्कर म्हणाले, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी परिक्रमा ही श्रद्धाभक्ती आणि अध्यात्म यांचे अद्भुत संगमस्थान आहे। या परिक्रमेने केवळ भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शनच नाही तर गोदावरीच्या पवित्र उगमस्थानांचे पुण्यसुद्धा भाविकांना लाभते। बघा, मी नेपाळ जातो, नेपाळला पण शब्द दिला होता की 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता येणार, तुमचे सर्व दर्शनासाठी आलो। कारण काय, नेपाळ कुठे आणि महाराष्ट्र कुठे, पण देवाची कृपेने सगळे अशक्य काय अशक्य नाही आहे। म्हणजे विष्णू महाराज आपल्या मंदिरासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत। रात्री 12 एक वाजता कीर्तन करायला जाते का म्हणून ते मंदिरावरती आपला सोन्याचा कलश लावायचा, ध्यान ठेवा, सोन्याचा कलश। शक्य असते तर भक्ती करा, लावला हाच ध्यान ठेवा। इथमध्ये एक महिला आणि पुरुष आले, 7.5 लाखचा पंडल घेऊन आले होते। विचार करा, 7.5 लाख एक कर्जूकमध्ये मागून देत ते नको, पण न मागता पंडल घेऊन आले। आणि सांगायचा उद्देश आपला मंदिर असं झालं आहे की भारतात दिसायला असं दिसतो की जसा खरोखर देवाचं कृपा झालेलं आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे। एकटा माणूस कोणी काय करू शकत नाही। गोविंद महाराजांनी आणि मी रोपटा लावला होता तेव्हा विष्णू महाराज दान होता, आता पुढे झालं तेव्हा रोपटा जेवढा मोठा झाला आहे, 80 वर्ष आहे। ते तुमचे सर्वांचे आशीर्वाद। परत तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, हे दरवर्षी गेल्या वर्षी मी आलो, पण कोणी आपल्याकडे वसनी नसला पाहिजे, ते कोणी काय घ्या, कोणी माऊलीची मशीन नाही घेतली पाहिजे। तर तुम्ही वारीमध्ये आता दिल्लीमध्ये आता फायदा आहे, काय फायदा नाही तर त्याचं 100% होणार। दुसरी बात म्हणजे आपण शिकलो सुद्धा नाही करत, पण आपल्या मुलाला भरपूर शिक्षण द्या। शिक्षण आले की संस्कार, संस्कार कोण देऊ शकते? विष्णू महाराज। शिक्षण कोण देऊ शकते? आम्ही देऊ शकतो। 1,60,70,000 रुपये आपल्याकडे आहे। शिक्षण आणि संस्कार दोघे महत्वाचे आहे। पण आपल्या मुलाला काय मिळते देऊ नका, गाडी देऊ नका, घोडा देऊ नका, पण शिक्षण भरपूर द्या। शिक्षणामध्ये सरस्वती आहे, सरस्वती आणि संस्कार हे दोघे आपल्याला झाला त्यामध्ये कुठे मागायची गरज नाही। तिसरी गोष्ट महत्वाची शेवटी आपली 900 बेडची हॉस्पिटल, 900 बेड बायपासची एंजिओग्राफी, आता तो किडनीचा पण मग परिवारचा ते कोणालाही तुम्ही पाहता येते, 1 रुपयाचा चार्ज नाही आहे। किडनी बदलायचा पण चार्ज नाही आहे, बायपासचे चार्ज नाही, एंजिओग्राफी चार्ज आणि महिलाचा कुठलाही रोग असला तर विनामुळे जेवण पण आपल्या घर करता आणि एक माणसाबरोबर एक माणसा जायला पण देतो। कारण ते सर्व देवाचे आहे आणि आपल्या देवाने थोडा भरपूर दिलेला आहे, तर भारतात कोणाला नाही द्यायला दिलं। बरं, तुम्हाला सगळं तुम्ही आले दिल्लीमध्ये, त्याच्या पुण्य मोठा पुण्य आहे। आता ज्याचा रामाचं नाव, देवाचं नाव घेत नाही, अनुरागाचं नाव घेत नाही, जेवढे नाव घेतलं तेवढी शक्ती वाढेल आणि भक्ती वाढेल। माझी आई शक्ती भक्ती मिळाली पुन्हा देवाचे नाव नाही, मग तुम्ही पण देवाचं नाव घेत राहा आणि कुठला बसून नसला पाहिजे ती खबर द्या। विष्णू महाराज तो कायम सांगत असते, निर्गोष्टी मिळा तर सुख आपल्याकडे समोर नाही ना, सुख कोणी देऊ शकत नाही, सुख आपले कर्म देऊ शकत। आणि कर्मासाठी मी विचारलं, माझी वय आता लागली आहे, ती खाई विचार करत नाही, ती काय माणसं जाणून शकत नाही, हिच्यात कुठे 5 झालं तसं जास्त असणार पण हे सर्व देवाची कृपा आई वडिलांची असते। आई वडिला कधी दुखू नका विचार। परत आपले सर्व धन्यवाद। कीर्तन आपल्याला ऐकायचं, मी पण ऐकतो आणि नंतर मला जायचं अजून देऊ लागले, त्याच्यानंतर जबाबदार जायचं कुठे विपायला जायचं आणि त्याच्यानंतर जायचं मुंबईला। परत आपले सर्व धन्यवाद। जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.